काटे पण आहेत ना, काम एक सांगितलं धाडाचं करायचे नाहीत. नुसतं त्या आईला सांगत इकडे जा तिकडे जा, गुरांना अजून पाणी नाही काही नाही. या मॅडम आला आमचं सोनं. काय बाबू काय करता इथं? बसलोय. कुठे गेली ती? मी कॉलेजला. अरे तुझ्या हातात वही नाही, पुस्तक नाही, दप्तर नाही, मी कॉलेज ठेवून येते कॉलेजलाच. काय म्हणत बघ बघ लय होत तुझं. लय काय होतंय? मग मोठे अधिकारी तुमचं स्वप्न आहे ना मी अधिकारी बनाव म्हणून. माझं सोनं मोठा अधिकारी झालं पाहिजे मग साहेब. मग ठीक आहे. मग त्यासाठी तिकडे अभ्यास ठेवून कर नाही येते. तू. अभ्यास करते ना, एक नंबर उगाच आलाय का? अरे तू फिरली नाही काम केलं की तुझ्या त्या वहिनी तोंड टाकावं, तुझ्या आईनी तुझ्या त्या भावानी जाऊ दे लय लाड जाऊ दे. करता लय लाड. जाऊ दे त्यांचं नाही एवढं मला. मस्त. इकडच्या कानाने ऐकायचं, इकडच्या कानाने सोडून द्यायचं. पण मोठं अधिकारी व्हायचं आपलं स्वप्न 100%. हा. बरं पैसे द्या ना. किती? 4000. अरे काल का परवा तुला 2,000 दिले ते. मग 2000 काय होत असतं का? अरे तुझा बाप काही कोट्याधीश नाही ग. हो लग्न करे ना तुझं, मग असे लय पैसे उधळत बसली. लग्नाचं नंतर बघू, लग्नाचं नाही आताच. नाही नाही. बरं साहेब 4000 द्या. हा मग पोरगी झालं. साहेब, नवरदेव साहेब, सगळे साहेबच. हे घे ना. मग अरे तुम्ही साहेब झाले, मला नाही वाटत मला ओळखीत म्हणून. असं होईल का? मग तुझा साहेब, तू साहेब, तुझा नवरा साहेब आणि मी असा असल्यावर म्हणजे कोण बाबा आणलाय तुम्हाला असं. पण तिकडे घेऊन जाऊ आम्ही. बरं मग अभ्यास करा मस्त. द्या पैसे आता. गपचूप धर, नाही तर तुझा ते भाऊ आला ना नाही कोण बघ. बसन तर 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 करीत. तर 5,000 ठेवून दे पटकन. मोजू नको ना, तुझी आई बिघडून आल्या. मामा हम्म? काय चाललं होतं? काही नाही, तिला 500 रुपये लागत होते, पुस्तक घ्यायची म्हणली. 500 रुपये नोट तर लयच दिसत होते त्याच्यात. नाही नाही ग, नाही 500च होते फक्त. सुखी. मग तुला काय? वाटत नाही का तुझी ननंद अशी मोठी अधिकारी हो, साहेब हो? काय रे मोठे साहेब व्हायला चालले. काय म्हंटलीस? काय नाही असंच आपलं नाही का, का? थोडस काम होतं तेवढं करायला पाठवलं असतं तर. काय काम नशीब. होतं? ए मला आता अभ्यास करायचा, जा. मामांजी ते ना आपल्या शेळ्या सोडायच्यात, तेवढ्या सोडायला हवा त्यांना. शेळ्या आणि शिला. मी? शेळ्या कोण येईन ती? तिला शेळ्या सांभाळायला होती. कुणाला काही काम सांगावं अक्कल आहे केलं. तुझ्या नवऱ्याला सांग, तुझ्या नवऱ्याला म्हणावं शेळ्या चारून आम्ही उपतच घेतलंय तुमचं सगळे काम करायचं. उपकार करतात काय. मग काम केले काय, उपकार केले काय आमच्यावर? हा तुम्ही ऐकता तुला कशासाठी आणलंय ह्या घरात? अरे शिकली असती तर अधिकारी नसती की झाली, कशाला काम करावं. माझ्यासारखं आता मी बी फॉर्म भरीत असते. आता 10वी नापास झाली, फॉर्म भरलं पास होईन, याच्यापेक्षा काय करेन दुसरं. दुसरं काय होणार आहे? काय करशील? हिनू नका तुम्ही दोघं मला. 10वी पास होईल. मी अभ्यास केला नाही म्हणून पास नाही झाले. अभ्यास केला मी बी पास होईन की. तुम्हाला आहे ना दोघांना पण दाखवत असते मी. हा दाखव 10वी पास हो आणि शेळ्या वाढायचा. हे काय चाललंय? मला बघ तुझा भाऊ आता तू काय झालं? काय झालं? नीट बोला की जरा. पण झालं काय ते विचारतोय मला. गोळ्या पिळ्यात नाही दिलं चालू. संपल्यात गोळ्या, संपल्यात. 100% बापू, गोळ्या हे संपल्यात. तुमचा लाट डोक्यावर बसन बरं काय दोघींचा पण. बायकोचा तुझ्या आणि मी लाड. मग ही माझ्या लेकराचा करेन, तिचा काय करेन. ती झालंय लाड करतात मला माहिती. म्हातारा लय डंगर आगाव झाली. नाही तिला आता ती म्हणते फॉर्म भरायचा आणि तिला साहेब व्हायचं. तुला साहेब व्हायचं. हाय ना जोक? जोक आहे की नाही? काय 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 बघ, पैसे आहेत का थोडं? काय लागत त्याचं इकडे मारायची काम करायची, रानात उठलं की लागले पैसे लागले. थोडं पैसे लागले तर 2,000 द्या. 1 रुपया भेटणार नाही, काम करा. अहो मामांनी आताच ताईंना दिली. तोंड आणू काय, तोंड आणू काय दिले तुला, पैसे दिले का मी? नाही. बघ. कसले पैसे? माझ्या डोळ्याने बघितलंय पैसे दिले. द्या की बापू असलं तर. अरे नाही कुठून आणायचे पैसे रोज उठून, तुम्ही कामच नाही करत. आतल्या खिशात असेल, कुपरीच्या खिशात बघा की. नाही काहीच नाही. असत्या असत्या नक्कीच असत्या. ती आहे ना तुला गडीभर चेन्नई ना लाईट येणार आहे, हम्म. भारी नेऊ जायची. नाही ते गहू आणि कांदा आणि ते बिबटे येतो म्हणते, तिला घेऊन जा. हा म्हणजे राखान तुला एकाला दोघं. बरोबर. म्हणजे काय मला पिपरीची तावडी द्यायची का तुम्हाला? अरे एकाला दोघं असल्यावर वरडन एखादं तर दुसऱ्याला मदत होईल. एखाद्याचं नरड धरेन आणि एखाद्याला फाडीन. बापू ही जाऊ द्या आपली टिंगल टावाळी. हा? तिचं आहे ना, तिचं कॉलेज आता बंद करा आणि लग्न बिग्न करून टाकू. ए तू तुझा आणि तुझ्या बायकोचं बघ.
लक्ष देऊ, मी माझं बघन. मला अधिकारी व्हायचंय. ओ बापू सांगा हो याला. ए, माझी पोरगी अधिकारी झाल्याशिवाय तिचं लग्न नाही, काहीच नाही काहीच नाही. तुम्ही तुमचं बघायचं तिकडं. बरं नका सांगू, तू नको सांगू बापू. हा. ही जेव्हा तुमच्या डोक्यावर बसन ना तेव्हा तुम्हाला कळेल आणि तुम्ही परत मला ओय, म्हणता, दादा असं माझी पोरगी मी बघन काय करायचं. जा हा, तुम्ही. तुम्ही नका डोकं चालू. पोरीच्या हातात कधी वहीन पुस्तक दिसलंय का? एक चल, नंबर किती- आणणार. एकच नंबर आहे. हा. कॉप्या करून पास झाली असेल तुमची पोरगी, मला हिंडवायला. जाते का आता? ही. जा कडा निघ. तुझ्या त्या भाऊजीला त्याला असं वाटतं की हिने शिकलंच नाही पाहिजे, मोठं झालंच नाही जळती पाहिजे. माझ्या होती. हा, हिच्यासारखं काम धंदा केला पाहिजे. काय तर तिला वाटतं शेळ्याच वाढावा ते. तुझ्या आली जा परत तिचं ऐकून घ्यावं लागेल. ठीक आहे हा. जाते. तुझीच कमी होती. काय चाललं का बाप लेकींचं? हा? काय चालू, तिला नवरदेव बघायचंय, लग्न करायचंय आणि दुसरं काय चालायचं? हेच सांगायचं तुम्हाला. आता कसं माझ्या मनातलं बोललात तुम्ही? खपतच नाही काय लेकरू घरात तुम्हाला? अहो तुमचं डोकं जागेवर आहे का नाही? काय? अहो तिच्या वयाच्या पोरींची लग्न झालेत. काय काय जणीला एक एक पोर तू बावळाट होती, काही कळत नव्हतं. तुझ्या बापाने ना धोंडा माया गळ्यात घातला. म्हणूनच एवढा संसार ओढून आणलाय का नाही? हा, संसार अहो ओढून आणला. तिचं एखादं चांगलं पोरग बघून हात पिवळे करा, नाही तर डोक्यावर मिळे वाटत ना तेव्हा अरे तुम्हाला आई कळेल. का काही नसेल, लेकरू शिकत एवढं कौतिक पाहिजे लेकराचं. कोणतरी मोठी अधिकारी व्हावा, मोठा नवरदेव भेटावा असं वाटत का नाही तुला कधी? अहो मी आई आहे, मी तिच्या भल्याच बोलणार आहे ना. आपण असा एक मुलगा बघू की तो पण नोकरीला आहे, तिला शिकवायची हमी घेईल, अशा मुलं संग तिचं लग्न करू. हे बघा, मुलीची जात सारखी असते, तडकली की तडकली. हा, लोक गावामध्ये आपली इज्जत आहे. उद्या काहीतरी चुकीचं पाऊल पडण्यापेक्षा मी म्हणते तिचं लग्न करून टाक. तू सरळ सरळ संशय घेऊन राहिली माझ्या पूर्वीवर. तू काय तुला म्हणा अक्कल पिक्कल नावाची चीज आहे का नाही काय? अहो तुम्हाला कसं कळत नाहीये? माझ्या काळजी आहे तिच्या. मी जी तिला बोलते ना हम्म. तिच्यावर संशय घेत नाही, त्याच्या मागची काळजी बोलते. काळजीची. अहो, आजकालचा जमाना नाहीये चांगला. कधी कुणाचा पाय घसरण, कधी कुणाच्या मनात वाईट येईल, काय भरोसा नाही. त्याच्यामुळे सांगते, एखादा चांगला मुलगा बघून तिचे हात पिवळे करा. एवढी सुपी वाटते की तुला पोरगी माझी? अरे एखाद्याने हात केला ना काढून घेईन खोब्यातून, तिच्या वाटला आणि तिच्या नादाला लागल काय कुणी? काय बाय ह्याला का तू काय सांगती? पुरीची खोड करीन कुणी, अमुक होईन तमुक होईन. म्हणजे चल. मी सांगते तुम्हाला कळतच नाही ना. उद्या पोरगी- काय तिने चुकीचं केलं तर मला बोलायचं ना. माझी पोरगी शिकवणार, अधिकारी करणार आणि मगच लग्नच. तुम्हाला वेळ निघून गेली ना, पछतावा येईल, दुसरं काही नाही. हा, नको सांगू मला. बहिणी करती मोकार. शाळा शिकते लेकरू, कसं कौतिक करावा. हा, कधी 10 रुपये द्यायचं माहित नाही तिला. ए यार, किती वेळ टाइम लावते रे बाबा तू यायला? एवढा टाइम लावतात का? अरे पैसे घेत होत्या पप्पून काढून. पैसे घेत होती का? काय तू, मला तर काय तुझं समजतच नाही रे. मला तुझं समजत नाही, तुझ्याकडेच बघायचंय आता. अरे तू काहीतरी कर, नोकरी काहीतरी कर ना यार तू. अरे करणारच आहे नोकरी मी. कधी? अरे माझं लग्न झाल्यावर. तू काय इडी काय? तुझं लग्न माझ्या झालं? पोराजवळ तुला मामा म्हणते ना, तेव्हा कळण तुला. मग तुला तर काही कळतच नाही. मलाच काही कळत नाही. तुझं लग्न झालं, एक काम करतो मी, फाशी घेतो झाडाला कुठं तरी जाऊन. तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. अरे पण मी पण तेच म्हणते, मी पण नाही ना राहू शकत. तुला समजलं मग पाहिजे थोडंसं ना. कळस होत ना. कसा ह्याच्यात जीव गुतला माझी मलाच कळना. कसा पण गुतला असला तरी तुझाच आहे, टेन्शन घेऊ नको. मग अरे पण लाडात काहीतरी ती कर सारखी. ना, काहीतरी कर. टेन्शन घेऊ नको, कामाला जाणार आहे आता. नोकरी पाणी मग अरे माझे आई बाप तर नाही, पप्पा तर नाही, फक्त मम्मी आणि तो भाऊ आणि ती वहिनी. एवढं डोकं खाते माझं. नुसतं म्हणते तर बापू लग्न करून टाका, लग्न करून टाका, लग्न करून टाका. तुला माहिती ना कल्टी कशी द्यायची त्यांना? अशी कल्टी दिल्या मला कल्टेच काढते नाही गाडीत कल्टी, टेन्शन नको, मी आहे तोवर. अगं माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत तुझं लग्न दुसरीकडे होऊ शकत नाही. टेन्शन घेऊ नको, मी तुझाच आहे. आपल्या दोघांच्या गाठी अशा 7 जन्मासाठी बांधलेल्या आहेत एकदम घट्ट. ह्या जन्मी बांधू दे, 7 जन्मी नंतर बघू. कोणते? अगं ह्या जन्मात तर बांधलेलीच आहे, पण पुढच्या 6 जन्मी बी अजून बांधलेली. टेन्शन घेऊ नको तू त्या गोष्टीचं. ते पैसे आणले होते ना तू, खर्च आहे देखील का जायचं मग कॅफे बिपेला? तुझ्याकडे आता पैसेच नाहीत का? अगं तुझं काय आणि माझं काय सारखंच आहे की. अरे एकच आहे, पण तुझ्याकडे नको का पैसे कधीतरी? मीच बापून काढून घेते का? आता कालच नाही का 2000 आपण उडवले बापूंचे. जाऊ दे बाप. त्यांना म्हणलं फी भरायला लागते, हे करायला लागते, बुक घ्यायला लागते. तुझा पप्पा पैसे देतो, माझा बाप मला पैसे देत नाही, चपलीने हाणतो पैसे मागितले. म्हणतो मग आता अजून मार खातो तू. शी. काय करणार मग आता? जाऊ दे, घिस म्हणून. बरं चल आपण कॉफी बिफी पिऊ. चल जाऊ दे, कॉफी पाज असतो. चल
कधी नाही दामाने माझ्या पदरात आणि सगळं दामाने माझ्याच पदरात. दामाने गाडी चालव नाही तर पाडशील मला कुठं तरी. हो नमस्ते साहेब, नमस्ते. कधी आले? 2-3 दिवस झाला आलेला. होय, कसं काय चाललंय? बरं चाललंय का? निवांत. निघालो तो रानाकडे, म्हणलं जाऊन यावा. हा हा हा. तुम्हाला एक बोलायचं होतं. मला हा. बोला की. तुमची बहिणी एका पोराबरोबर बोलताना बघितली मी. काय? हा. काहीतरी नका तुम्हाला बोलू. वेगळं वाटेल पण ती बघण्यासारखं नव्हतं. म्हणजे नेमकं काय ती मित्र वेगळं- मित्र असेल नाही, तिचा? वेगळंच वाटलं मला, त्याच्यामुळे तुम्हाला बोलतोय. बरं जातो मी रानात, बरोबर ठीक आहे. बघू तो तिच्याकडे. एक काम सांगितलं बापू त्या पुरी नीट समजून सांगा. कुणाच्या छकुलीला कुणाच्या म्हणजे काय केलं तुम्ही तुला आता? काय केलं म्हणजे? मग? त्या डाळिंब साहेबाकडे गेलतो आता, रस्त्याने भेटलं मला ती. हा. ती म्हणले की छकुलीला कुणाबरोबर ते बोलताना पाहिलंय. असेल शाळेतला एखादा मित्र. मित्र नाही, त्यांना विचारलं मी, तीच सांगितलं अगोदर त्यांना. म्हणलं मित्र नाही म्हणले, ते वेगळंच वाटलं म्हणले जरा काहीतरी. तुला तुझ्या बहिणीवर भरोसा नाही? मस्त मला भरोसा आहे म्हणून तर तुमच्या कानावर घालायला आणि तुमचा लाड होतोय आम्हाला. चालला बोंबलत. माझ्या हातात लागले असते मी मोडला असतं तिथं जागेवर कडकड 2-4 जागे. तिला मग बघू तुझ्याकडे. हा तू तू जाऊ, का मी बंद करीन? तुमचं हिच असतंय. तुम्हाला आई सांग जरा समजून. काय काय झालं? काढतोय? अरे मी गेलतो तिकडे रानात चाललो होतो, डाळिंब साहेब भेटले तिथं रस्त्याने. तर ती काय म्हणले की चिकुलीला तुमच्या पोराने बघितलं. मी म्हणलं नाही, मित्र असेल त्यांचा. बघितलं घ्या. अजून कोणी 4 माणसं तू बघितला का? नाही मी बघाय पाहिजे. आपण लोक काय येणे म्हणून सांगतील का? लोकांचं नको सांगू. की बार नाही असंच करते. उद्या 4 लोक सांगायला तुमचे डोळे उघडतील का? पोरगी चांगली, उग काय तुम्ही डोके खराब करू नका. कुणाची पोरगी चांगली? शकुली. नाही, सांग तुझ्या काय तुला बापाला आहे कोण ना, चांगली? ती जाऊ कुणाचा हात धरून जाईल ना तेव्हा डोळे उघडतील. तसे डोळे तोंड उघडायचे आणि नाही. ना तुमची तोंड हा, आणि आमचं तोंड हाणा. आमचं जेव्हा तोंड ही हाणा. मी पण तिला फोनवर बोलताना पाहिले. मैत्रीण नाही तिला? मैत्री- तुला येतं का नाही? बापू तुम्ही असंच प्रत्येकच गोष्ट अशी पडद्याच्या आड कशाला, जरा थोडी चौकशी करा. करू शकत नाही बोल. अहो पोरीवर विश्वास ठेवा ना हा. तुम्ही. बापाचा विश्वास असतो, माझ्या प्रेम पोरीवर असतं. माझा भरोसा आहे. हा. कापून टाकीन जर चुकीचं पाऊल तिने जरी केलं ना, माझ्या जीवाचं काही करीन, पण ती नाही करणार, सोडणार नाही, माहिती का? माझ्या निदर्शनास आले, मीच नाही कापून टाकायचं का तिला. तू हात लाव तिला मग बघू. हा. तुम्ही दोघं भांडणं करू नका. काय ते आल्यावर कळलं शाळला ती पोरगी घरातच खपा नाही. कव्हा लग्न करीन, कव्हा जाईन. बघा तुमच्या मनाने काय करा ती, जेव्हा तुमच्या डोक्यावर बसून हे करेल. उद्या तिला मग बोलू आपण. तुम्ही काय ताणताय एकमेकांसंग? काय घरात घरात नाही येईलच आता. बाहेर गेली म्हणजे अभ्यासाला गेली. काय करते मला माहिती नाही. अभ्यासालाच गेली असेल. येईलच ना. नको का? ते बघा आली. एक पुस्तक आली. नसतं काहीच नसतं. कुठे गेली बा? अभ्यास करायला इकडे घ्या तिला जवळ जरा माझ्याकडे. मी विचारते, तिचे कान उघडणी करते जरा. इथंच बरे. इकडे ये ना, इकडे ये तू. ते मी असलो काय खात्यात का तुला ते? कुठे गेली होतीस? अभ्यासाला गेली बा? कुठे गेली होतीस? ओय, ओय. अभ्यास करायला. अभ्यास करा नाही, कोणत्या पोराबरोबर बोलत आहात ती विचारा राव तुम्ही. दुसराच भलतच विचारित बसलात. हा तू थांब ना जरा. कुठे गेली होतीस? अभ्यासला. नक्की अभ्यासाला गेली होती? शिव काय सांगतो, कोणा संग बोलत होती पोरगी काय? तुला त्या ए, कुणी काही सांगन, मग ते डाळिंब साहेब खोटं सांगतात का? ती कशाला खोटं सांगते? कुणी काही सांगन, तू त्यांच्यावर विश्वास ठेव. बहिणी भरोसा नाही याचा. आणि लोकांनी सांगितलं होतं त्यांचं बापू मी ऐकलं. माझ्यासाठी नाही सांगत, आपल्या इब्रतीचा प्रश्न आहे बापू त्यो. तुम्ही समजून घेत जा जरा काय गोष्टी. ह्यांचे कसे डोके काही गंदी झाले कर. मग काय तर डोके आमचे गंदे नाही झाले. तुमचे डोकं गंद होईल ना नंतर, मग तुम्हाला कळल. त्याशिवाय तुमची अक्कल जागेवर येणार नाही. काय संबंध? काय समज ह्यांचा असं म्हणणं का कुठंतरी तुझं अफेअर चालू आहे पोरा संग बघ. बाई त्याला असं झालंय. झोपीत सुद्धा, मला स्वप्नात सुद्धा अफेअरचा. चकुले माझ्या फक्त डोळ्या निदर्शनास येऊ दे, मग तुला दाखवतो कसं काय ती. ठीक आहे, तेव्हा तेव्हा बघू आपण. ठीक आहे. ऐका ना, एवढं करू सर त्यांचा मोबाईल चेक करा ना, सगळं कळलं ना तुम्हाला. माझा मोबाईल बंद पडला. घ्या मग चार्जिंग थांबलो काय होईल? तुमचं तर लगेच पुढचंच आहे, चार्जिंग संपली. जाऊ चार्जिंग दे. संपली. कधी परीक्षा तुझी? लाड करताय ना ए तुम्ही. गप, आवाज नाही पाहिजे. जाऊ दे, परीक्षा यांच्या पुढे कधी किती तुझी? ते रातभर राम याची तसली का जाणू मरू दे. अभ्यास चांगला चाललाय ना तुझा? ऐक ना. जा आपला अभ्यास कर. यांच्या डोक्याला डुकीच नाही चालायची कुणाची. मग काय जा. तर? त्यांच्याकडून नादी लागता. चला मी अभ्यास करायला. कोणत्या पुस्तकातला अभ्यास करतात काय माहिती, कसलं पुस्तक वाचतात का? नाही अरे तू शिकलीच नाही शाळा, तुला काय कळायचं? अहो मी काय म्हणते, हम्म. माझं जरा शांत डोक्याने तुम्ही ऐकून का घेत नाही? अगं बाय, कोणी बी भावलाट मूर्खाचं बसून ऐकत आणि माझं डोकं गंध करतो. जा बघा कामाचं. बरं डोकं गंध आहे, अजून चढ- हे बघ, त्यांना किती सांगत आकली ना फेकली न काय उगा आपलं. येते येते. कोण नाही.
माझे काय माहिती कुठे गेलात. अहो आता काय करू खरं. अहो बॅग घेऊन पळाल्या. निघाला का चोरी झाली तुझ्या घरात कवर जरा अहो तुमची पोरगी पळाली. वाट आणू का पोरगी पळाली खरंच ना ती बॅग नव्हती घरात. ए काय आलं नाही अहो काय झालं? तुमची बहीण पळाली. म्हणत होत्या म्हाताऱ्याला पोलिस कळाला नाही कुठे गेली ती खरं पाहिलं मोकर आळ घेऊ नका कुणाची शपथ घेऊ आता. फोन लाव सांगितलं होतं तुम्हाला तिचं लाड करू नका म्हणून जास्त, पण ऐकत नाही माझं. फोन बंदच लागणार बघा का नाही. लाव फोन लाव पटकन. बंद सांगताय झालं झालं मनासारखं. येडं द्या इकडे. मी तुम्हाला सांगायला आता वाढले ना मी रे तिने डोक्यावर. कापलं ना कापलं कुठे चार गेली चौघात. चल बर चल काय माहिती आता कुठे गेली. चल, 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 इकडून गेल्यात. चल लवकर पळ. हॅलो हा काय म्हणला पप्पूला अटॅक आलाय होय बर बर कुठे आहे तू हा मी येतो डॉक्टरांना घेऊन येतो मी लगेच बर बर चाल काय झालं. अरे पेट्रोल संपलं काय नाही. पेट्रोल संपलं. हा ना. अरे बघ ना कोणतरी असेल त्यांना हो मामा ऐका की आम्हाला थोडं पेट्रोल भेटेल का. बर बर फोन ठेवतो ऐका ना थोडं थोडं पेट्रोल भेटेल का आम्हाला. लय अरे तू बापूची पोरगी आहे काय तुझ्या भावाचा फोन आलाय आता बापूला अटॅक आलाय सांगू नका. कुठं चालली तू काय नाही इथं आताच फोन कट झालाय दवाखान्यात लावली गाडी घेऊन त्यांना बापूला अटॅक आलाय काय बापूला अटॅक आलाय. हे जातो ए बाळा ए अगं ऐक की. हा उठा ना. इकडं बघा ना माझ्याकडं. आपण चकुलीला घेऊन येऊ पण असं सोडून जाऊ नका आम्हाला. उठा ना. अहो उठा ना. उठा ना तुझ्या वडिलांना. अरे मी सांगत होतो त्यांना किती वेळा सांगितलं. उठा ना. असं नका हो जाऊ. तुमची स्वप्न होते ना. उठा ना. काय करू. काय झालं बापूंना. हो तिकडे जीव दे मर जावेरी जाऊन. काय झालं बघायला आली. अगं त्या बापाने तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला ग. पण तू विश्वासघात द्यायला गेला त्यांच्या विश्वासाचा. हात नाही लावायचा. हात लावायचा. नाव सुद्धा घेऊ नको तू त्यांचं कळलं. अगं काय कमी केले तुला. काय कमी केले. आज हे दिवस दाखवलेस आम्हाला तू. आई चुकलं माझं. आवाज बंद. एक शब्द बोलू नकोस तू. एक शब्द बोलायचं असं नाही. नको ना बोलू तू. मेली तुझी आई. अगं त्याने कधी स्वतःची हाऊसमौज केली नाही ग. कधी पोराला नाही दिलं मला नाही दिलं पण तुझे सगळे हट्ट पुरवले. अगं एक वाघीण समजत होता तुला पण तू जीव घेतला जीव त्या बापाचा. का अशी वागलीस ग चकुली का. आई मला बघू दे. बाप्पू काय झालं तुम्हाला. बाप्पू उठा ना तुम्ही. बाप्पू बाप्पू चुकले मी. बाप्पू तुम्हाला बघायचंय ना मला. मोठे अधिकारी होताना बाप्पू उठा ना. चुकलं ते नाही ग. चुकलं आम्ही. तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं ते चुकलं आमचं. बाप्पू उठा ना. तुम्हाला मोठे अधिकारी होताना बघायचंय ना बाप्पू. बाप्पू तुम्ही किती स्वप्न पाहिलेत माझ्यासाठी. बाप्पू चुकले ना मी. प्लीज उठा ना बाप्पू. आई सांग ना तू उठायला बापूंना. तुमची लाडकी लेक आली तिच्यासाठी तरी उठाव. अरे चकुले तुझी कोणती गोष्ट पुरवली नाही का बापूनी का आम्ही पुरवला तुझ्या भल्यासाठी सगळं सांगत होतो ग. दादा चुकले मी. तू तरी सांगणार आहे उठा ना बापूंना. बापू उठा ना. मी तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करेन बापू. परत माझ्याकडून अरे कसलीच सांग चूक होणार नाही. उठायला सांगणार त्यांना. उठा ना. आता बापू कधीच उठू शकत नाही. आता मला वाटत असेल ना, त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं. तर तुम्ही आता ते स्वप्न पूर्ण करू शकता. अजून मी वेळ गेलेली नाही होत आई. बापू उठा ना. वहिनी मी सगळे बापूंचे स्वप्न पूर्ण करेन पण तू बापूंना उठायला सांगा ना. चकुले आता बापू कसंच नाही उठणार ग. किती तू आवाज दिला तरी अजिबात उठणार नाही. तुझ्याकडून झाली चुकी आता न कळत बाप. मला वाटलं नव्हतं तू अशी करशील पण झालं.
तू आता फक्त बापूचं स्वप्न साकार कर फक्त तू आता. हो दादा, मी खरं बापूचं स्वप्न पूर्ण